Hello sir, myself Vaidehi Ahir, and today we are going to interview you and ask you about your achievements and the success you have come today with. So basically we'll start with your name Okay, and Vaidi. your qualification and your family background. Okay. Thank you, Vaidi, for inviting me on your program. First of all, you are talking about my success story. So, I don't know what is meant by success, but I'm satisfied. So, every person's success story is different. It may be in the name of money or fame, or your lifestyle also. So, I think I'm satisfied with my job, with my education, with my family. And your name? My name is Prashant Ahir. Hmm. Basically, I'm from Nifad Taluka only. I'm very what do you call भाग्यवान. मी फार भाग्यवान आहे की that I born and brought out from this place only, and I'm working in the same place. म्हणजे मी जिथं शिक्षण घेतलं, वेर आय स्टडीड, तिथंच मला जॉब लागला. आणि तिथंच जॉब लागत असताना माझं नेटिव्ह पण तिथलंच असल्यामुळे मला त्या गोष्टीचा बराचसा बेनिफिट मिळाला. सो माझे वडील पहिले मिलिटरीत होते, आर्मीतमध्ये. त्यानंतर ते निफाड तालुक्यातल्या वाहेगाव भरवस इथं आमचं मूळ गाव आहे. तिथनं आम्ही माझे वडील ते ओझर गावी आले. पहिले मिलिटरीत असताना त्यांनी मिलिटरीचं रिझाईन केलं. मग ओझर आल्यानंतर त्यांनी HLमध्ये नोकरी केली. HLमध्ये नोकरी करत असताना मग आमचं शिक्षण पण बेसिकली HLमध्येच झालं. सो वी वर व्हेरी त्याला काय म्हणता येईल का भाग्यवान होतो आम्ही, का आम्हाला अतिशय चांगलं संगोपन मिळालं रिगार्डिंग कल्चर आणि ॲटमॉस्फिअर. का ज्यावेळेस आम्ही HLला आमचं संगोपन झालं तर ते आम्हाला तिथं एक मिनी इंडिया म्हणायचे HLला. त्याच्यामुळे आम्हाला इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेजवर आम्हाला पहिल्यापासून आमची कमांड आली. सुदैवाने जी शाळा होती म्हणजे आवर स्कूल गोखले एज्युकेशन सोसायटी, त्यावेळेस ती महाराष्ट्रातील टॉपची स्कूल होती. त्याच्यामुळे आम्हाला शिक्षणसुद्धा अप्रतिम आणि उच्च दर्जाचं मिळालं त्यावेळेस. आणि शिक्षण करत असताना आमच्या आईवडिलांच्या बरोबर जे लोक HLला नोकरी करत होते, जे त्यावेळेस जे शिक्षित लोक होते किंवा मग बाहेरनं आलेले बिहारी असेल, केरळचे लोक असतील किंवा उत्तर भारतीय असतील, तर प्रत्येकामध्ये वेगवेगळे टॅलेंट होतं. आणि साऊथ इंडियन लोक जास्ती असल्यामुळे त्यांचं इंग्लिशवर कमांड पहिल्यापासून चांगली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहून आम्हाला आमच्या वडिलांना लक्षात आलं की आपल्या मुलांना पुढे शिक्षण घ्यायचं. त्यामुळे महाराष्ट्रात लोक जे काही जास्त शिक्षण घेत नव्हते त्यांना लक्षात आलं का शिक्षण कसं घेतलं पाहिजे. जसं आता सगळे IIT बी करतात किंवा IITला जातात, मेडिकलला जातात. त्यावेळेस एक होतं की बुवा 9वी पर्यंत शिकायचं आणि BSc BCom करायचं. पण आम्ही कंपनीच्या आवारात राहत होतो. वी आर रिसाइडिंग इन आवर कंपनी कॅम्पस ओनली. सो देअर वी नीड टेक्निकल पर्सन्स फॉर सर्विंग इन द इंडस्ट्री. मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं का बाबा मुलांनी डिप्लोमा केला पाहिजे, मुलांनी ITI केलं पाहिजे अदर देन BSc BCom. शॉर्टकट होता त्यावेळेसचा नोकरीचा. So after 10th you did diploma या directly. हां, बेसिकली वाट अप टू 10th वी वर त्यावेळेस इन दॅट टाईम इन आवर टाईम, आय एम नॉट सो ओल्ड, बट इन आवर टाईम passing was the main aim. It was not about crazy of marks. That was first time fail, pass, then second thing average, distinction. These were the barriers. So if you are pass, that is very good. If you are cross 60% means you are first class, and this third was distinction. These were only the three minutes we have to achieve. Nowadays it is about 95 98. पण त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस फक्त पास होणं हे फक्त आमच्यासाठी गरजेचं होतं. तुमच्या डिप्लोमा नंतर तुम्ही काय केलं होतं? हां,
डिप्लोमा का केला हा एक महत्त्वाचा विषय आहे. का 10वीपर्यंत आम्ही विद्यार्थी होतो. पूर्वी पालकही शाळेत येत नव्हते, त्यांना गरजही होत नव्हती. कारण पालकाला शाळेत बोलवलं का गुरुजी पण मारायचे आणि पालक पण मारायचे. पण त्यावेळेस सुदैवाने त्या मार खाल्ल्यामुळे आम्ही स्वतः इतके सक्षम झालो किंवा स्वतःमध्ये आमच्या मानसिकतेमध्ये इतकं ताकद आली की बा आम्हाला छोटे मोठे अपमान आहे ना सहन होतात. त्यामुळे आम्हाला कोणी आमचा अपमान केला आता असं होत नाही. त्यामुळे आमचं इगो हर्ट होत नाही आता किंवा काही होत नव्हतं. त्यावेळेस मग 10वी झाल्यानंतर वडिलांनी त्यांच्या आसपासच्या कर्मचाऱ्यांनी विचारले, ऑफिसर्स असायचे त्यावेळेस, त्यांनी सांगितलं का तुम्ही एक तो आय टी आयला करा किंवा डिप्लोमा करा. मग मी त्यावेळेस डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. आमचे किंवा आपले जे आहे ना कारखाना, त्यांनी एक डिप्लोमा कॉलेज उघडलं होतं, मी तिथे डिप्लोमा केला. Okay. And in which sector you are working in right now? हां, मी डिप्लोमा इलेक्ट्रिकलमध्ये केला. कारण आम्ही कॉलेजला असतानाच मी ना जेव्हा डिप्लोमाला गेलो तर माझे एक मित्र भेटले, माझे प्रशांत नावाचे, ते त्यावेळेस इलेक्ट्रिकलचे काम करायचे. इलेक्ट्रिक असल्यामुळे इलेक्ट्रिक फिटिंग, लाईटिंग, वायरिंग. मग मला पण इंटरेस्ट आला. मग आम्ही कॉलेजपासूनच आम्ही त्याच्यात कामाला लागलो. मग आमचा उद्देश होता का आपण एखादं मोठे कॉन्ट्रॅक्टर बनवू किंवा इंडस्ट्री टाकू. पण त्यावेळेस नेमकी मला HLला मी पास झालो आणि HLला मला कॉल आला, जिथं माझे वडील काम करतात किंवा माझे चुलते काम करतात, ज्या कॅम्पसमध्ये आम्ही राहतो. तर त्या कंपनीचा कॉल आल्यामुळे नॅचरली एक सेफर साईड म्हणून मी HL जॉईन झालो आणि डिप्लोमा जस्ट कंप्लीट झाला आणि वयाच्या 24व्या वर्षीच मी नोकरी लागून गेलो. And still now you are working in मी HLलाच काम करतो, अजून इलेक्ट्रिकल फील्डमध्ये काम करतो. डिप्लोमा इलेक्ट्रिकलचा. मग मी इलेक्ट्रिक फील्डमध्येच HL म्हणून जॉईन झालो, ॲज अ टेक्निशियन म्हणून जॉईन झालो. पण मला खेद एवढंच का मी त्यावेळेस जसं आमच्या वडिलांना माहीत नव्हतं, त्यावेळेस मी कदाचित BE केलं पाहिजे होतं, इंजिनिअरिंग केलं पाहिजे होतं. मी आज ऑफिसर असतो कदाचित. तर ठीक आहे, जसं जनरेशन गॅप होतो तसं आपण पुढे गेलं पाहिजे.